नमस्कार, सुनील आणि सीमास किचनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतोय. आता थंडी सुरू झाली आहे आणि आपले पूर्वज बोलायचे की थंडीमध्ये तुम्ही जेवढं चांगलं आणि हेल्दी खाल ते तेवढं तुमच्या शरीराला 12 महिने टिकवून ठेवते. म्हणून आपण एक अशी हेल्दी वस्तू बनवायला चाललो आहे. ती पटकन बनते, तिला जास्त वेळ पण लागत नाही आणि स्पेशली थंडीमध्ये बनवलं जातं. ह्याला बोलतात खजूर पाक. आता खजूर पाक कसा बनवतात आणि याच्यामध्ये काय काय सामग्री पडते ते मी तुम्हाला दाखवतो. चला तर पटकन बनवूया खजूर पाक. खजूर पाकला लागणारी सामग्री, पहिला खजूर घ्यायची आपल्याला आणि खजूरमधून या बिया काढून टाकायच्या आपल्याला. फक्त त्याचा जो मावा आहे तेच आपल्याला घ्यायचा आहे. आणि खजूरच्या वरती एक देठासारखं पण येते, ते देठ पण आपण काढून टाकायचं आहे आणि स्वच्छ करून असं घ्यायचं आपल्याला. सगळ्या बिया एकदम काढून टाकायच्या आहेत. याप्रमाणे आपण बिया काढून घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये अजून काय काय वस्तू मिक्स करायच्या ते मी तुम्हाला दाखवतो. बदाम आहेत, काजू, किसमिस आणि 7 सीड्स, हे 7 जातीच्या बिया असतात, 7 फळांच्या. ते आपल्याला कुठल्याही जनरल स्टोअरमध्ये किंवा डीमार्टमध्ये मिळू शकतात. आता हे जे काजू आहे त्याचे आपण बारीक तुकडे करून घ्यायचे. ग्राइंडरला लावायचं नाही, नाहीतर ते बुका होणार. आपल्याला तुकडे पाहिजेत ते. खलबत्त्यामध्ये कुठलं तरी पण थोडासा आरामात कुटा, तर त्याचे मध्यम प्रकारे तुकडे होतील. एकदम त्याला ठेचून टाकू नका. तर याप्रमाणे आपल्याला सगळे तुकडे करून घ्यायचे. बदामाचे पण, काजूचे पण, किसमिसचे पण आपण आता हे सगळे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आपण हे मिक्स केलेले आहेत. आता ह्याच्या पुढे काय करायचं मी तुम्हाला दाखवतो. आता आपण एकरूप करून घेतलेलं आहे. आता एक कढई घ्या. त्या कढईमध्ये 1 चमचा प्युअर घी टाका. लक्षात ठेवा, आपल्याला घीमध्येच बनवायचं आहे आणि प्युअर घीमध्येच बनवायचं आहे. आपल्या याच्यामध्ये तेल यूज नाही करायचं आहे, कारण आपण थंडीमध्ये खातोय आणि शरीराला चांगलं असलं पाहिजे म्हणून आपण प्युअर घी वापरतोय. आता हे साधारण घी आपलं गरम व्हायला आलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण जे तुकडे करून टाकलेले आहेत त्या सगळ्या वस्तू याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि याला रोस्ट करायचं आणि स्लो गॅसवर करायचं. हे जळले नाही पाहिजे. जर हे जळले तर त्याचा कडवट वास येणार आणि सतत त्याला हलवत राहायचं आहे. फक्त हलके हलके आपल्याला त्याला शेकून घ्यायचं आहे. ते जळले नाही पाहिजे. तूप टाकल्यामुळे काय होतं, त्याला एक फ्रेग्रन्स येतो चांगला आणि हे काय तूप वेस्ट जात नाही. आता आपण हे खजूर बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, बारीक बारीक कापून घेतलेले आहेत स्वच्छ करून. आता हे खजूर आपण या घीमध्ये टाकायचं आहे. आपण घी जास्त प्रमाणात घेतलेलं आहे, 4 ते 5 चमचे घेतलेले आहेत, म्हणजे कमीत कमी 150 ग्रॅमच्या आसपास घेतलेलं आहे. आता हे खजूर याच्यामध्ये मिक्स करायचं घीमध्ये. गॅस नेहमीप्रमाणे स्लोच ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला हे व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपण बारीक तुकडे केले असेल तरी ह्याला अजून त्याच्यामध्ये बारीक करायचं. जेवढं त्याला तुम्ही दाबून दाबून बारीक कराल तर एक क्रीमसारखी ती तयार होते. आपल्याला क्रीम टाईप बनवायचं आहे म्हणून ह्याला जेवढं तुम्ही बारीक करता येईल तेवढं बारीक करायचं आणि घीमध्ये बरोबर त्याला परतून घ्यायचं व्यवस्थित, वर खाली करून व्यवस्थित. बघा ते कढईला चिटकत नाही आहे, म्हणजे आता ते थोडं थोडं शिजायला लागलेलं आहे. आता हे नरम होत आलंय. लक्षात ठेवा, याला आपल्याला हलवतच राहायचं आहे, असं सोडून द्यायचं नाही, नाहीतर ते जळून जाणार खालून. आणि घी एवढं घ्या की ते सुटलं पाहिजे शेवटी. आता आपल्याकडे पावभाजी मसळण्याचं जे असतं वस्तू, त्यांनी आपण व्यवस्थित त्याला क्रश करून घ्यायचं, दाबून घ्यायचं, म्हणजे एक क्रीम प्रकारे आपल्याला बनवायचं आहे. त्याला क्रीमसारखं झालं पाहिजे. एकदम बारीक ठेचून घ्यायचं त्याला आणि एकदम एकरस करून घ्यायचं. खजूरचे दाणे आपल्याला लागले नाही पाहिजे, लक्षात ठेवा. आणि हे चवीला खूप चांगलं असतं आणि शरीरासाठी तर खूपच चांगलं असतं. थंडीमध्ये स्पेशली याला बनवतात
हे बाजारामध्ये विकत पण मिळतं, पण ते बाजारामध्ये मिळणारं ते त्याच्यामध्ये काय काय टाकलं असतं ते चांगलं असतं की नाही आपल्याला माहीत नाही. पण हे आपल्या नजरेसमोर आपण बनवतो आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण कुठली सामग्री घेतो आहे आणि आपण क्वालिटी प्रोडक्टच घेणार आपल्या घरासाठी. आता हे जे आपण शेकून ठेवलेले सगळ्या वस्तू आहेत ह्याच्यामध्ये मिक्स करायचं. एकदम साधी आणि सोपी डिश आहे, ह्याच्यामध्ये कुठली टेक्नॉलॉजी नाही आहे. फक्त आपल्याला लक्ष ठेवायचं की कुठलीही वस्तू चिटकली नाही पाहिजे खाली. आणि हे बरोबर आता त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला, म्हणजे आपण ह्याचे लाडू बनवणार आहेत. असं मिक्स केल्याने प्रत्येक लाडूमध्ये बदाम आणि काजू आहे, पिस्ता आहे, हे तुम्हाला तोंडामध्ये येतील आणि हे खूप हेल्दी असते. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, जेवढं जास्त टाकता येईल तेवढं टाका, कारण आपले घरचेच लोक खाणार आहेत त्याला. चला त्याचे आपण लाडू बनवूया. ह्याचे तुम्ही चौरस तुकडे पण बनवू शकता, पण मी लाडू बनवतो आहे. ह्याला तुम्ही वरून खसखस पण लावू शकतात, मी लावत नाही आहे. खसखस पण लावू शकतात, ते पण चांगलं असतं. चला तर तयार झाले आपले खजूर पाक. थँक्यू.